महावितरण विभागातील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ अर्थात RMBKS ने आक्रमक भूमिका घेतली आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील विधान भवन येथे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात महाराष्ट्रभरातील उमेदवार आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आंदोलकांचे म्हणणे आहे की महावितरण भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत, मात्र अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही। त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी, तसेच रिक्त पदे भरून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। राज्य सरकारने या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन सकारात्मक निर्णय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून करण्यात येत आहे। मुंबईतील विधान भवन परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे। महान्यूज 7 करिता रुपेश मेश्राम यांची रिपोर्ट।